मंडळी रामकृष्ण हरी. विठोबा आणि ग्रीन हार्वेस्ट प्रस्तुत विठू माऊली को पावर्ड बाय एसबीआय आणि JSPM युनिव्हर्सिटी या कार्यक्रमामध्ये मी सेजल पुरवार आपल्या सर्वांचं स्वागत करते. आनंदेची डोही आनंद तरंग संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातील आनंद आज प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसतोय. तर विठ्ठल नामाच्या गजरात टाळ मृदुंगाच्या निनादात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने पंढरीची वाट भक्ती रसानं न्हाऊन निघाली आहे. श्रद्धा, सेवा आणि समतेचा संदेश देणाऱ्या या वारीच्या सोहळ्यामध्ये आपणही सहभागी होऊयात. तर आषाढी वारीच्या अंतिम टप्प्यामध्ये वाखरी येथील रिंगण तळावरती तरुण वारकरी चिखलात पारंपरिक मर्दानी खेळांचा आनंद लुटताना दिसलेले आहेत. तर यामध्ये चोरघोडी, घोडापाणी, फुगडी अशा खेळांमधून वारकरी वारीचा शीण घालवताय. भाग गेला, शीण गेला, अवघा झाला सी आनंद या अभंगातील भावार्थ अनुभवत वारकरी या खेळांमध्ये सहभागी झालेत. हा आनंद पुन्हा मिळणार नाही अशी भावना व्यक्त करत ते या पवित्र मातीमध्ये लोळण घेत होते. वारकऱ्यांच्या मते हुतात्मे आणि मावळ्यांच्या रक्तानं पावन झालेला हा मातीचा स्पर्श हीच त्यांच्यासाठी मोठी भक्ती आहे. तर आषाढी वारीच्या अंतिम टप्प्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे अखेरचे गोल रिंगण वाखरी या ठिकाणी बाजीराव विहीर परिसरामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये पार पडलेले आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात, फुगड्या, दिंड्या आणि विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषामध्ये वारकऱ्यांनी रिंगण सोहळ्याचा आनंद लुटलाय. खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे या संत नामदेव महाराजांच्या अभंगाची प्रचिती या रिंगण सोहळ्यामध्ये प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली आहे. हजारो वारकरी हे भक्तिरंगामध्ये तल्लीन होत माऊलींच्या नामस्मरणामध्ये दंग झाले. माऊलींच्या अश्वाच्या प्रदक्षिणेनंतर संपूर्ण परिसर ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषानं दुमदुमून गेला आणि आषाढी वारीतील हा अविस्मरणीय सोहळा भक्तिभावात संपन्न झाला. वाखरी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. पहाटेपासूनच राज्याच्या विविध भागांमधून आलेले हजारो वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहिले. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरती वाखरी या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। पालखीचं दर्शन घेण्यासाठी सुमारे 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत। हजारो वारकरी संयमानं आपल्या दर्शनाची प्रतीक्षा करतायत। काल वाखरी या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम होता, त्यामुळे आज पहाटेपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। वारीच्या या प्रवासात TV9 मराठीची LED व्हॅन वारकऱ्यांच्या उत्साहात भर घालतीये। LED स्क्रीनवरती पालखी सोहळ्याचं थेट कव्हरेज आणि वारीतील अविस्मरणीय क्षण बघण्यासाठी वारकरी आणि भाविक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत। इतकंच नाही तर विविध कलाविष्कार सादर करणाऱ्या वारकऱ्यांना TV9 मराठीकडून आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव केला जातोय। त्यामुळे वारीचा हा भक्तिमय प्रवास वारकऱ्यांसाठी आणखी आनंददायी ठरतोय। कधी नाही वाजली टाळी कीर्तनात, कधी नाही वाजले टाळी कीर्तनात। प्रेमची माय आगे छंद नाही, आगे छंद नाही, आगे छंद नाही नामाचा, तुझा देह काय कामाचा। जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 जय जय ज्ञानोबा माऊली तुकाराम। पंढरी नाही नका आगे पंढरीहून जाऊन आणखीन काय गे। ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम। मधील अथर्व प्रीस्कूलमध्ये लहानग्यांनी वारकऱ्यांचा पारंपरिक पोशाख परिधान केलाय आणि वारीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केलाय। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात लहानग्यांनी पालखी मिरवणूक काढली। अभंग, भजन आणि विठ्ठल नामाचा गजर करत या छोट्यांनी वारकरी परंपरेचा आनंद अनुभवलाय। तर आषाढी एकादशीचं औचित्य साधत परळी या ठिकाणी संस्कार विद्यालयाच्या वतीने चिमुकल्यांची भव्य दिंडी उत्साहात काढण्यात आलेली आहे। विठ्ठल रखुमाईच्या जयघोषानं आणि टाळ मृदुंगाच्या गजरानं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। परंपरा, संस्कृती आणि वारकरी संप्रदायाचे संस्कार बालमनावरती रुजावेत या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत उत्स्फूर्त सहभाग घेतला। विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या वेशात सजलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा काकोडा या ठिकाणी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्साहात वारी काढली। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात निघालेल्या या दिंडीने संपूर्ण परिसर हा भक्तिमय झाला। यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी याशिवाय वारकरी संप्रदायातील विविध संतांच्या वेशभूषा साकारल्या आणि सर्वांचं लक्ष या संतांच्या वेशभूषेने वेधून घेतलं। पारंपरिक पोशाख, भगवे झेंडे आणि टाळ मृदुंगाच्या साथीने चिमुकल्यांनी वारकरी परंपरेचं सुंदर असं दर्शन घडवलंय। चिमुकल्यांच्या या भक्तिमय दिंडीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं।
उद्या आषाढी एकादशी, भक्तीच्या महासागराचा परमोच्च क्षण. लाखो पावलांचा प्रवास विठुरायाच्या चरणी पूर्णत्वाला जाणार आहे. विठ्ठल भक्तीचा हा उत्सव प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणि समाधान घेऊन येऊ. रामकृष्ण हरी. presented by